जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की परमेश्वराने आणि निसर्गाने कोणावरही अन्याय केलेला नाही आणि कोणाचाही भेदभाव केलेला नाही. परमेश्वराने प्रत्येकाला जन्माला घालताना सर्व अवयव व्यवस्थित दिले आहेत. परमेश्वराने जन्माला घालताना कोणावरही अन्याय केला नाही आणि कोणाचाही भेदभाव केला नाही. पण समर्थ म्हणतात की जे कोण अपंग होऊन जन्माला येते, जे कोण जन्मताच आंधळ असते, जे कोण जन्मताच बहिर असतं आणि ज्याला जन्मताच दोन्ही हात नसतात आणि ज्याला जन्मताच दोन्ही पाय नसतात, यामध्ये परमेश्वराचा दोष नाही. तर त्या व्यक्तीच्या गेल्या जन्मानुसार त्या व्यक्तीला फळ मिळालेलं असतं, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. परमेश्वराने निसर्गाला जन्माला घालतानाही कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि अन्याय केला नाही. सर्व फळांमध्ये एकसारखीच गोडी निर्माण केली आहे आणि सर्व फळ हे गोडच आहेत. एखादं तर फळ तिखट आहे का बघा म्हणले समर्थ. सर्व फळांमध्ये गोडी समर्थांनी ईश्वराने व्यवस्थितच दिली आहेत, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की मोठ्या कंपनीतील मालक लोक, मोठ्या कंपनीतील लोक हे कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करतात. एकाला एक वागणूक देतात तर दुसऱ्याला दुसरी वागणूक देतात. पण निसर्गाने परमेश्वराने मात्र कोणावरही भेदभाव केला नाही, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि समर्थ आपल्याला एक बोध देतात. एका आश्रमामध्ये गुरूंनी 3 शिष्यांना बोलवलं. एका आश्रमात गुरूंनी 3 शिष्यांना बोलवलं आणि 3 शिष्य गुरूंच्या आज्ञेनुसार आश्रमामध्ये आले. एकाचं नाव होतं राघव, दुसऱ्याचं होतं गजानन आणि तिसऱ्या शिष्याचं नाव होतं मारुती. तिघही आले आणि गुरूंना विचारलं, गुरुदेव काय आज्ञा आहे ते सांगा. त्यावेळेस गुरु म्हणाले की आता आम्हाला भूक लागली आहे आणि तुम्ही 5 घरं जाऊन भिक्षा घेऊन या. त्यावेळेस गुरुच्या आज्ञेनुसार ते तिघेही म्हणाले, ठीक आहे गुरुदेव, आम्ही भिक्षा घेऊन येतो. त्यावेळेस तिघेही 3 दिशेला गेले. राघव एका ठिकाणी गेला, गजानन एका ठिकाणी गेला तर मारुती एका ठिकाणी गेला. आणि 10 मिनिटानंतर राघव आणि गजानन 5 घरं जाऊन भिक्षा घेऊन आले. राघव आणि गजानन दोघेही 5 घरी जाऊन भिक्षा घेऊन आले. मारुतीला यायला मात्र खूप वेळ झाला. मारुतीला यायला मात्र अर्धा तास झाला आणि गुरुदेव आणि बाकीचे 2 शिष्य मारुतीची वाट पाहू लागले. कारण सर्वांनाच भूक लागली होती, सर्वांनाच भोजन करायचं होतं, सर्वांना जेवण करायचं होतं. पण गुरुदेव म्हणाले मारुतीला येऊ द्या, मग आपण सगळे मिळून भोजन करूया. त्यावेळेस सर्वजण मारुतीची वाट पाहू लागले. मारुतीही 5 घरं भिक्षा मागून येत होता. मारुतीही 5 घरं भिक्षा मागून आश्रमाकडेच येत होता. आणि आश्रमात येत असताना वाटेमध्येच एक कुत्र मारुतीला भेटलं आणि मारुतीच्या अवतीभोवती ते कुत्र फिरू लागलं. मारुतीकडे एकटक बघू लागलं, कारण मारुतीच्या हातामध्ये झोळीमध्ये भिक्षा होती हे कुत्र्याला समजलं होतं आणि कुत्र्यालाही भरपूर भूक लागली होती. एकटक ते मारुतीकडे पाहतच राहिलं. त्यावेळेस मारुतीलाही त्याची दया आली की हे कुत्र किती भुकेजलेलं आहे आणि आपण ह्या कुत्र्याला भिक्षा वाढूया, भिक्षा देऊया, अन्न देऊया. त्यावेळेस मारुतीने कुठलाही विचार न करता त्या कुत्र्याला आपल्याकडे असलेली भिक्षा, आपल्याकडे असलेले जे जेवण होतं ते त्या कुत्र्याला दिलं आणि पुढे गेला. पुढे मारुती गेल्यानंतर पुढे त्याला खारुताई दिसली आणि खारुताई ही त्या मारुतीच्या पायाभोवती फिरू लागली, त्याच्याकडे टक लावून बघू लागली आणि त्याला पुढेच जाऊ देना. त्यावेळेस त्या खारुताईलाही भूक लागली होती. त्यावेळेस मारुतीने आपल्या झोळीमधली थोडी भिक्षा काढली आणि त्या खारुताईलाही दिली. त्यावेळेस ती खारुताईही ते अन्न ग्रहण करून तृप्त झाली. थोडं पुढे गेल्यानंतर मारुतीला एक माकड भेटलं. ते माकडही एकटक मारुतीकडे पाहत होतं. तेही भुकेजलेलं होतं. तोही अवतीभोवती फिरू लागलं. त्याच्याही डोळ्यात डोळे बघू लागला मारुती. त्यावेळेस ते माकडालाही भूक लागली होती. मारुतीने आपल्या जवळची असलेली भिक्षाही माकडाला दिली आणि मारुती थोडं पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्याला मांजर भेटलं आणि मांजरही त्याच्याकडे पाहू लागलं. त्यावेळेस मांजरालाही भूक लागली होती. मारुतीने ओळखलं आणि मारुतीने आपल्या जवळची सर्व काही भिक्षा थोडीफार राहिली होती ती सर्व काही मांजराला दिली आणि त्याच्याकडे काहीच शिल्लक राहिलं नाही आणि तो मात्र गुरुदेवांकडे आश्रमात निघाला.
कारण आता नंतर भिक्षा मागायला जाव तर गुरुदेवांनी आज्ञा केली होती फक्त 5 घरच भिक्षा मागायची, जास्त घरं भिक्षा मागायची नाही. म्हणून आता गुरूंच्या आज्ञेचं पालन आपल्याला करायलाच पाहिजे. म्हणून मारुती गुरुदेवांकडे गेला आणि गुरुदेव म्हणाले, अरे मारुती बाळा, तुला इतका वेळ का झाला? आम्ही अर्धा तास झालं तुझी वाट पाहत आहोत, आम्हाला सर्वांना भूक लागली होती. त्यावेळेस मारुती म्हणाला, गुरुदेव, तुम्ही आम्हाला विद्या दिली, तुम्ही आम्हाला ज्ञान दिलं, तुम्ही आम्हाला शिक्षण दिलं, तुम्ही आम्हाला सर्व काही शिकवलं. तुम्हीच आम्हाला सांगितलं की परमेश्वराने, निसर्गाने कोणावरही भेदभाव केला नाही, कोणावरही अन्याय केलेला नाही. आणि मी तोच विचार माझ्या डोक्यात होता आणि त्याचंच मी पालन केलं गुरुदेव. मी ज्यावेळेस भिक्षा घेऊन येत होतो त्यावेळेस मला वाटेमध्ये कुत्रा भेटला. तोही भुकेलेला होता म्हणून मी त्याला भिक्षा दिली. पुढे गेल्यानंतर खारुताई भेटली, तिलाही मी दिली. आणि पुढे गेल्यानंतर माकड भेटलं आणि त्या माकडालाही मी भिक्षा दिली, तेही भुकेलेलं होतं. आणि अजून थोडं पुढे आल्यानंतर मला मांजर भेटलं आणि मी राहिलेली सर्व भिक्षा त्या मांजराला दिली. गुरुदेव, मी जर तसं केलं नसतं तर त्या चौघांवरही मी अन्याय केला असता, त्या चौघांवरही भेदभाव केल्यासारखं पाप माझ्यावर झालं असतं. आणि म्हणून गुरुदेव, मी तुमचा आणि माझा विचार न करता मी त्या प्राण्यांचा विचार केला, त्या मुक्या प्राण्यांचा विचार केला. कारण त्यांना बोलताही येत नव्हतं आणि ते भुकेलेले होते आणि त्यांच्या डोळ्याने मला ते सांगत होते की मला भूक लागली आहे, भूक लागली आहे. मग मी त्या सर्वांना लाथाडून मी तुमच्याकडे कसे येऊ? त्यावेळेस गुरुदेव म्हणाले की मारुती, तू खरंच श्रेष्ठ शिष्य आहेस, खरंच तू श्रेष्ठ शिष्य आहे. त्या ईश्वराने, त्या परब्रह्माने तुझी परीक्षा घेतली आणि तू त्या परीक्षेमध्ये पास झालास. खरंच तू त्या परीक्षेमध्ये पास झालात. ईश्वराने पाहिलं की तुझ्यामध्ये किती विद्या तुझ्या आतमध्ये आहे, तू किती ते शिक्षण व्यवस्थितपणे घेतलं आहे, तू किती ते मनापासून करत आहेस. हे परब्रह्माने पाहण्यासाठी तुझी परीक्षा घेतली आणि तू मात्र त्या चौघांवर अन्याय केला नाही, चौघांवर भेदभाव केला नाही आणि तू ती भिक्षा त्यांना न देता माझ्याकडे आणली नाहीस, तर तू ती भिक्षा त्यांना दिली. त्यांच्यामध्ये तू परब्रह्म पाहिलास, त्यांच्यामध्ये तू ईश्वर पाहिलास आणि तू त्यांना देऊन त्यांचा आत्मा तृप्त केलास. खरंच तू श्रेष्ठ आहेस. मग समर्थ म्हणतात की परमेश्वराने, निसर्गाने कोणावरही भेदभाव केला नाही. या बोधातून आपल्याला हेच पाहायला मिळतं की मारुतीनेही त्या चौघांवर अन्याय केला नाही, त्या चौघांवरही भेदभाव केलेला नाही आणि तोही परीक्षेत पास झाला. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याही आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात, त्यावेळेस आपणही त्या परीक्षेमध्ये पास झालो पाहिजे, असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की एका आईला 4 मुलं असतात, एका आईला 4 मुलं असतात. ती 4 मुलांनाही व्यवस्थित सांभाळते, व्यवस्थित संस्कार देते, व्यवस्थित शिक्षण देते, त्यांना वाढवते. आणि ते माता पिता आपल्या मुलांमध्ये, आपल्या लेकरांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. चौघांनाही समान वागणूक देतात, चौघांनाही समान प्रेम देतात, चौघांनाही उत्तमच शिक्षण देतात. काही खरेदी करायचं झालं, काही आणलं तर त्या चौघांना आणतात. मग समर्थ म्हणतात की माता पिता ही परमेश्वराचं दुसरं रूप आहे, असं समर्थांनी सांगितलं. समर्थ म्हणतात की पाऊस कधीही म्हणला नाही की मी गरीब घरावरच पाऊस पडणार, मी गरीब घरावरच पाऊस पडणार, श्रीमंताच्या घरावर मी पडणार नाही. पावसानेही कधी भेदभाव केला नाही, उन्हानेही कधी भेदभाव केला नाही की मी गरीब घरावरच ऊन देणार, श्रीमंताच्या घरावर मी ऊन देणार नाही. तर त्या उन्हानेही सर्वांना ऊन दिलं. आणि झाडाच्या सावलीनेही कधी भेदभाव केला नाही की मी श्रीमंतांनाच सावली देणार, गरिबांना देणार नाही. कधीही वाऱ्याने, अग्नीने कधीही भेदभाव केला नाही, वाऱ्यानेही सर्वांना वारं दिलं. पाण्याने कधीही भेदभाव केला नाही आणि फुलाने आणि त्या सुगंधाने कधीही भेदभाव केला नाही की मी श्रीमंतांनाच सुगंधी देणार, मी गरिबांना सुगंध देणार नाही. समर्थ म्हणतात निसर्गानेही कधी कोणावर अन्याय केला नाही, कधी कोणावर भेदभाव केला नाही. समर्थ म्हणतात की पक्षी सुद्धा, प्राणी सुद्धा एकमेकांमध्ये भेदभाव करत नाहीत. एक प्राणी संकटात असेल किंवा आजारी असेल तर दुसरा पक्षी, दुसरा प्राणी त्याची काळजी करतो. आपला प्राण गेला तर चालेल पण आपल्या मित्राची मात्र तो काळजी करतो. ते पक्षी, प्राणी सुद्धा एकमेकांमध्ये भेदभाव करत नाहीत, असं समर्थांनी सांगितलं. परमेश्वराने जन्माला घालताना
समर्थ म्हणतात की परमेश्वराने जन्माला घालताना रिकामेच पाठवले आणि मृत्यू झाल्यावरही रिकामेच बोलवले. फक्त परमेश्वराने सांगितलं की येताना फक्त तू पुण्याई व सत्कर्माचा बॅलन्सच घेऊन ये असं त्या परब्रह्माने आपल्याला सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्यालाही पुण्याईचा आणि सत्कर्माचा बॅलन्स वाढवता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की आयुष्यात कितीही कमवा, समर्थ म्हणतात की आयुष्यात कितीही कमवा पण कधीही गर्व करू नका, कधीही कोणावरही भेदभाव करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ, समर्थ म्हणतात की कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई एकाच डब्यात ठेवले जातात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की श्रीमंती आली तरी गर्व करू नका, भेदभाव करू नका, आणि गरिबी आली तरी गर्व करू नका, भेदभाव करू नका असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की जीवनात सर्वात मोठा गुरु हा येणारा काळच असतो. समर्थ म्हणतात की जीवनात सर्वात मोठा गुरु हा येणारा काळच असतो, कारण काळ जे शिकवतो तो कोणीही शिकवूच शकत नाही. कारण येणारा काळ जो आपल्याला शिकवतो तो आयुष्यामध्ये कोणीच आपल्याला शिकवत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जीवनात सर्वात मोठा गुरु हा आपल्या आयुष्यात येणारा काळच आहे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ म्हणतात की फुलपाखरू फक्त 14 दिवसच जगते. समर्थ म्हणतात की फुलपाखरूचं आयुष्य फार कमी असतं, परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने जगतं. परंतु फुलपाखरू हे प्रत्येक दिवस आनंदाने जगतं. आणि किती जणांचे तर हृदय तो जिंकतो, किती जणांचे तर हृदय ते जिंकतो. आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण तो आनंदाने जगतो. मग समर्थ म्हणतात की त्या फुलपाखरासारखं आपल्यालाही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये कोणावरही अन्याय करू नका आणि कोणावरही भेदभाव करू नका, सगळ्यांना समानच वागणूक द्या असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. समर्थ आपल्याला एक श्लोक देतात, जनी सांगता ऐकता जन्म गेला, परिवाद वेवाद तैसाची ठेला, उठे संशयवाद हा दंबधारी, तुटे वाद संवाद तोही तखारी. या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की हे मना, जगाच्या आरंभापासून आजपर्यंत सांगणारे व ऐकणारे किती होऊन गेले. जगाच्या आरंभापासून आजपर्यंत सांगणारे व ऐकणारे किती होऊन गेले. विवेक आणि विचार सांगणारे सांगतच आहेत आणि ऐकणारेही ऐकतच आहेत. विवेक आणि विचार सांगणारे सांगतच आहेत, ऐकणारे ऐकतच आहेत. अशा प्रकारेच आपला जन्म जातो, आपलं आयुष्य जातो. पण वादविवाद मात्र तसाच राहतो. आणि वादामुळे संशय उत्पन्न होतो आणि दंभ वाढतो. पण ज्याने वाद मिटतो तोच संवाद हितकारक असतो. अशा या श्लोकाचा अर्थ समर्थांनी आपल्याला इथे समजावून सांगितला. तरी आता आपण येथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद. जय सद्गुरू.